नमस्कार. जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू दे, एक वेळ जरूर भेटा. जे रोगी डोळ्याचं ऑपरेशन करायले किंवा डोळ्याचं जे चष्मे घालायले किंवा डोळ्याचं चष्मे घातल्याच्या नंतर बी पाणी येणं, लाल होणे, गुदगुद करणे, खाजणे, कमी दिसणे, जास्त दिसणे, मोबाईलकडे पाहिले की आकडे बरोबर न दिसणे किंवा इतर सर्व काही डोळ्याच्या समस्या असेल. आणि हे दुसरी गोष्ट मला ते सांगायचं आहे, जे डॉक्टर लोक म्हणत आहेत डोळ्यावाले स्पेशलिस्ट की बाबा तुम्ही ऑपरेशन करा लागते. आता एक तुमची समाजा म्हणजे मीच एकटा शहाणा नाही, पण माझ्याकडे ट्रीटमेंट ऑपरेशन नाही करावं असं आहे. आणि दुसरा प्रश्न एक काय आहे, ते डॉक्टर कशा आता तुमच्या मेंटॅलिटीमध्ये असा झालेला आहे भारत देशाच्या, म्हणजे भारत देशामध्ये जेवढी पब्लिक आहे ऑपरेशन हा शेवटचाच, ऑपरेशन शिवाय दुसरा इलाजच नाही हा पर्याय तुमच्या मेंटॅलिटीमध्ये घासून दिलेला आहे, डोक्यामध्ये घासून दिलेला आहे. ते डोक्यामध्ये तुमच्या त्यानं घासून दिलं आहे की नाही. माझा मोबाईलचा जे संदेश आहे मी बोलायला ते तर तुमच्या डोक्यापर्यंत आला तर थोडा विचार करायचं गोष्ट की यमजलवाड काय म्हणालं, त्यांना काय म्हणालं. तुमचं ऑपरेशनच्या जेव्हा शेवटपर्यंत गुड्डे झाल्या, मी बी म्हणतो तुम्ही जा ऑपरेशनला, पण 80% 90% जरी दृष्टी गेली, 10% आहे फक्त, तरी माझ्याकडे या. माझ्याकडे जे तुमच्या डोळ्यामध्ये जे पडदा वाढत चाललेला आहे ते पडदा खतम करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि त्याच्यामुळे डोळ्या एकदा तुमचा पडदा ते मधातला खतम केल्या म्हणजे ते मायनस करून टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही वाचणार. हा लक्षात घ्या ना प्रश्न. दुसरा प्रश्न, जे लोक दात फाडाली हे हिरडे आहे, पण त्यानं ते डॉक्टर सांगायला का, विचार करा तुम्ही की हे दात फाडला दुसऱ्या दाताला कीड लागणार नाही असं सांगायला का? नाही सांगत. कारण कसं आहे, हे दात फाडला की तुम्ही दुसऱ्या दाताला मायाकडे या, तिसऱ्या दाताला मायाकडे या, मग धंदा कसा चालेल ते त्यानं त्याचा विचार करा. पण मी विचार त्याचा करणार गेलो, एक दाताला जरी कीड लागली तर सर्व दात तुमचे मजबूत राहावं, कीड लागू नये, भविष्यामध्ये तोंडाचा वास येऊ नये, दुर्गंधी होऊ नये, मल साचू नये, गंदगी होऊ नये, दाताला ब्रशमुळे आहे की नाही दात झिजल्या जातात ते दात झिजू नये, अशी माझ्याकडे ट्रीटमेंट आहे. हेअर प्रॉब्लेम, केसाचे तुटाले दररोजचे, हे केस तुटू नये, माझ्याकडे इलाज आहे. कॅन्सरचा त्यानं किमोथेरपी करायला, किती किमो करायला, 1 करायला, 2 करायला, 1500 करायला त्याने चालूच राहते त्याचं बरोबर. पण ते तुम्ही तिथं लक्षात काढून घेण्या गेली की बाबा 1 झालं म्हणून त्यानं लास्टपर्यंत किती मरेल, त्यानं मरेपर्यंत करते. मी चॅलेंज करतो तुम्हाला, पण मी तुमचा जीव वाचवण्यासाठी माझ्याकडे कॅन्सरचा इलाज आहे. किडनी डायलिसिस, त्याने डायलिसिस करू 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 त्या माणसाचं परेशान त्याची जिंदगी. माझ्याकडे डायलिसिस बंद करून दाखवतो, म्हणजे माझे दवा जेवढं होईल तेवढं. तर अशा कोणत्याही आजार असू द्या, माझं जे दवा आहे, माझं जे ट्रीटमेंट आहे हे निसर्गाप्रमाणे तुम्ही चांगलं. तर आज आमच्याकडे कण्याके साहेब आलेले आहे, ते काय संदर्भात घेऊन आलेले आहे, डोळ्याच्या समस्या काय आहे ते सांगा. हॅलो, मी गणेश कनाके. माझे जे डोळ्याचं पडदा आले त्या पडद्यामुळे यजमवाड डॉक्टरकडे मी भेटायला आलो त्यांना. तर त्यांनी माझे न ऑपरेशन करता त्यांचं इलाज करणार आहे. तर तुम्हाला डोळ्याला काय काय व्हायला पाटील तुम्हाला? मला म्हणजे डोळ्याचं जे बिंदू आहे त्या बिंदूला पडदा आल्याचा असं भास व्हायला, दमादमाला भास व्हायला. त्याच्यामुळे बरं, आता ते भास झाल्याच्या नंतर तुम्हाला काय दूरचं दिसणं गेलं का? अख्खं पूर्ण म्हणजे क्लिअर, काय असं काय अडचण नाही की सगळं दिसायला मला. पण फक्त माझं म्हणण्यानुसार की बाबा आपल्याला समोर चालून कुठलाही त्रास व्हावा नाही म्हणून मी तुमचं भेटीला आलोय. माझी व्हिडिओ पाहिली होती का तुम्ही? व्हिडिओ वगैरे काहीच नाही, पण माझ्या मित्रांनी सांगल्यामुळे, गौतम कावडे यांनी सांगल्यामुळे मी परत भेटीला आले. ते ड्रायव्हर आहे किनोडचा, बरोबर आहे. आणि मला काय म्हणायचं आहे दुसरा मुद्दा, आता तुम्ही चष्मा घातल्याच्या नंतर तुम्हाला त्रास वगैरे व्हायला का? म्हणजे आता ही गाडी चालवायला ती मोटरसायकल, तर वारं लागेल आपल्या डोळ्याला. वारा तर त्याच्यामुळे काय व्हायला, म्हणजे डोळ्याचं पाणी निघालं, डोळ्यातून जास्त निघालं ना. पहिलं जसं गाडी चालत होता त्याच्यापेक्षा जास्त निघालं ना? जास्त नाही, म्हणजे नेहमी असंच निघायचं, पण आज मी धूळ असल्यामुळे थोडं जास्त निघालं म्हणजे चालू आहे तुम्हाला. आता हे तुम्हाला बिमारी लागू नये म्हणून माझ्याकडे आली, बरोबर आहे. कोणती बिमारी डोळ्यातला असेल समजा प्रॉब्लेम वगैरे, हे लागू नये म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेली आहे, बरोबर आहे. तर काय हरकत नाही. तुमच्यासारखे जे व्यक्ती आहेत जे की आपल्याला आजार जास्त वाढू नये आणि त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलेले आहे. आणि खरंच अशी काळजी घेणं ही महत्त्वाचा मुद्दा आहे. आता जे लोकांना वाटायला की मला हार्ट अटॅक काय सांगून येईल का, अरे बाबा, भगवान तुला देते, इशारा देते, तुला घाम आणते, तुला पहिल्यांदा एक झटका देते, मग तू इशारा समजून घे ना. आणि जनसेवामध्ये आहे ना, काला मरून जातो तिथं. आणि अँजिओग्राफी वगैरे हिंडका तिकडे काला लावतोस तू. मला या पब्लिकला सांगायचं आहे, इथं मी नांदेडला पडण्यापेक्षा इस्लापूरला मध्ये ये,
हां इस्लापूरला ये, झटका येऊ दे, पहिला दुसरा येऊ देत नाही, तिसरा येऊ देत नाही, चौथा येऊ देत नाही, जिंदगी भर ते झटकेच बंद करतो मी आणि तुला जीवनदान देतो. आणि लकवा बिमारी म्हातारे माणसं जे आहेत कोणी, हो जर पहिलं जर तुम्हाला भीती वाटत असेल तुमच्या मनामध्ये किंवा धगधग काळच करत असेल तर लवकरात लवकर येऊन जा. तुम्हाला लकवा बिमारी येऊ देत नाही तुमच्या शरीरामध्ये. आणि जरी 60 वर्ष 50 वर्षाची जरी म्हातारी असेल, सर्व वृद्ध लोक असेल तरी माझ्याकडे या, ट्रीटमेंट घेऊन जा. तिसरा मुद्दा काय आहे, वाटायला मला बिमारीच नाही झाली मी काला जाऊ. अरे बाबा बिमारीनं तो साठं भरून गेलेलं आहे शरीरातलं. एकदा येऊन इथं जाच कर, तुला बिमारीमधलं सर्व मजबूतीपणानं करून देतो. बिमारी आल्यावरच तू जाऊन जनसेवा दवाखान्याकडे जाऊ नका, मला एवढं विनंती आहे. बिमारी येण्याच्या पहिल्याच तुम्ही माझ्याकडे या, तुमचं ट्रीटमेंट होईल. आणि विश्वासाची गोष्ट आहे, विश्वास करणं हे तुमचं तत्व आहे. माझ्या घरून कुठून मी दवा देणार गेलो, अहो वर्ल्ड रेकॉर्डचा दवा द्यायलो अहो वर्ल्ड रेकॉर्डची दवा द्यायला म्हणजे जगातली सर्वात संशोधन करून केलेली दवा मी द्यायलो. नुसतं चुत्यागिरी करायसाठी मी दवाखाना टाकलेला नाही. लोकांचं कल्याण व्हावं, सत्कार्य व्हावं, हे व्हावं. ॲलोपॅथिकचं देणार गेलो ॲलोपॅथिकचं मजबूतीकरण नसते तेवढं माझं आयुर्वेदिकचं द्यालो ट्रीटमेंट, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गाजलेला दवा द्यालो. त्याच्यामुळं एवढं दाबून बोलण्याचं कारण एकच आहे की कल्याण तुमचं व्हावं आणि मला आशीर्वाद वरून बालाजीचं यावं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरची तर ज्ञानाची ताकद इथं सत्याची जित व्हावं, एवढं म्हणायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. एकापासून लाखो लोकांना शेअर करा आवडलं तर, आणि काही अडचण असेल तर मला फोन करा. धन्यवाद.